Good morning to all of you. Today we have discussed about the Heisenberg uncertainty principle and its problems. In previous lecture, we have studied the Heisenberg uncertainty principle in its two forms. Generally, Heisenberg uncertainty principle, which having the form of first form is position and momentum. Okay, position and momentum means delta x dot delta p is greater than or equal to h cross upon 2. Delta x dot delta p is equal to h cross upon 2. म्हणजे की just simple way this delta x dot delta p is equal to स्क्रीनवरती दिसते का तुम्हाला लिहिलेलं काही? नाही सर काय दिसतंय सर. मला नाही दिसत. आम्हाला दिसतंय. मला पण नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही का तुम्हाला डेल्टा एक्स डेल्टा पी लिहिलेलं? नाही दिसत सर. हा नाही सर. काय आम्हाला तरी दिसतंय. काय माहिती परत आम्हाला शेअर नाही करतो. दिसत. आता दिसते का पीपीटी? पीपीटी दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हो दिसते. नाही दिसत सर. स्क्रीन शेअर व्हाईट व्हाईट दिसते का सगळं? हा दिसतंय. हा स्क्रीन शेअर हा दिसते सर. व्हाईट 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 दिसते का सगळं? हो. हा ओके. हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलचा जो पहिला फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म, ओके, तो आहे तुमचा डेल्टा एक्स आणि डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. सर स्क्रीन दिसत नाही का? हे डेल्टा एक्स वगैरे काही दिसत नाही? नाही स्क्रीन दिसत नाही. दिसतंय की. दिसतंय का नाही? दिसतंय. नाही दिसत नाही. शीतल तिथं सीसी लिहिलंय त्याच्यावर क्लिक कर म्हणजे दिसते स्क्रीन. तिथं बघ डबल फिजिक्स क्लासरूम. हा तिथं सीसी ना तिथं क्लिक कर म्हणजे दिसते. पहिला हा हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलचा पहिला फॉर्म काय तुमचा? डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी इज इक्वल टू काय असतं? एच क्रॉस अपॉन 2. ओके, हा काय झाला तुमचा हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलचा पहिला फॉर्म झाला. तो आपण घेतला होता. म्हणजे हे काय असतं? डेल्टा एक्स इट इज द पोझिशन. हे काय असते? पोझिशन. आणि डेल्टा पी म्हणजे काय असतं त्याच्यात? मोमेंटम. इट इज इक्वल टू काय असतं? एच क्रॉस अपॉन 2. एच क्रॉस अपॉन 2. त्यानंतर दुसरं अनसर्टनिटी प्रिन्सिपल आहे सेकंड वन आहे तुमचं टाइम अँड एनर्जी अनसर्टनिटी. काय आहे? टाइम अँड एनर्जी अनसर्टनिटी. मग टाइम अँड एनर्जी अनसर्टनिटी प्रिन्सिपल कसं आहे? डेल्टा ई
ओके. डेल्टा ई म्हणजे काय झाली, एनर्जी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा ई इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. ओके. डेल्टा ई इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. हे आहे तुमचं टाइम आणि एनर्जी यामधलं अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तिसरा फॉर्म मी तुम्हाला शोधायला लावला होता. ओके. यू हॅव टू सर्च द थर्ड फॉर्म ऑफ अनसर्टनिटी प्रिन्सिपल. तो तुम्ही शोधलाय का? तिसरं माहिती आहे का कोणतं अनसर्टनिटी प्रिन्सिपल? तिसरं कोणी सांगू शकतं का? मयुरी, हॅलो, हो येतोय. हा, तिसरा फॉर्म माहितीये का अनसर्टनिटी प्रिन्सिपलचा? नाही माहिती. नाही माहिती. तुम्हाला शोधायला लावलं होतं की थर्ड फॉर्म ऑफ अनसर्टनिटी प्रिन्सिपल. तिसरं असतं तुमचं अँग्युलर मोमेंटम अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यामधलं अनसर्टनिटी प्रिन्सिपल तिसरा फॉर्म असतो त्याच्यातलं. अँग्युलर मोमेंटम आणि सर स्क्रीनवरची दिसत असेल ना डेल्टा एक्स डेल्टा पी वगैरे सगळं? नाही दिसत सर. नाही दिसत. कोणालाच नाही दिसत स्क्रीन? दिसतंय सर. सर तिथं 2 फिजिक्स क्लासरूम आहे ना, त्याला दुसऱ्याला क्लिक करायचं आहे. कशाला? एकामध्ये तुमचा चेहरा दिसतो आणि एकामध्ये स्क्रीन दिसते. मग ती स्क्रीन दिसणाऱ्याला क्लिक करायचं. मग केलंय की स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो आम्हाला दिसते. हा, ते काय असतं स्टार्टला वापरायला थोडं कळत नाही, नंतर हळूहळू समजून तुम्हाला. जिथं स्क्रीन दिसते ना त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही मोबाईल मध्ये. दिसतंय का सगळ्यांना? हा, दिसते ना? हा, ओके. त्यानंतर तुमचं अनसर्टिनिटी प्रिन्सिपल आहे. त्या अनसर्टिनिटी प्रिन्सिपल मधला थर्ड फॉर्म आहे तुमचा, काय सांगितलं मी आता तुम्हाला, अँग्युलर मोमेंटम अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट अनसर्टनिटी रिलेशन. अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यामधलं अनसर्टनिटी रिलेशन आहे. ओके. मग ते कसं डिनोट करतात ते लिहून घ्या बरं का तुमच्या ह्याच्यात. डेल्टा एल ओके इंटू डेल्टा थीटा, डेल्टा एल इंटू डेल्टा थीटा greater than or equal to h cross upon 2. Delta L into delta theta greater than or equal to h cross upon 2. Okay, or is equal to h cross upon 2 असं लिहिलं तरी चालेल. ओके. डेल्टा L into delta theta is equal to h cross upon 2 असं लिहिलं तरी चालेल. It is the third form of uncertainty principle and we called it as angular momentum and angular displacement uncertainty relation. यालाच म्हणतो आपण angular momentum आणि angular displacement याच्यामधलं uncertainty relation. ओके. हे तुमचं इक्वेशन नंबर 3. हे आहे इक्वेशन नंबर 1. हे दुसरा आहे इक्वेशन नंबर 2 and this one is the equation number 3. ओके. आता आपण त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स बघूया. म्हणजे आपण प्रॉब्लेम्सच घेतोय. प्रॉब्लेम्स मध्ये थर्ड फॉर्म मी तुम्हाला सांगितला. ओके. आता प्रॉब्लेम घ्या, मग लिहिताय ना, लिहून घ्या. प्रॉब्लेम घ्या. What is the smallest possible uncertainty? What is the smallest possible uncertainty in the position of
electron in the position of an electron moving with velocity 10 raised to 6 meters per second. 10 raised to 6 meters per second. लिहिला का प्रॉब्लेम? परत सांगतो, परत ऐका हा. What is the smallest possible uncertainty? What is the smallest possible uncertainty in the position of an electron? In the position of an electron moving with velocity 10 raised to 6 meters per second. झाला का लिहून? 10 raised to 6 meters per second. ओके, आता आपण याच्यात त्याचं सोल्युशन बघूया. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? व्हाईट स्क्रीन. दिसतंय का हे? ओके, घ्या मग त्याच्यात. स्क्रीन नाही दिसत मला. व्हाईट स्क्रीन नाही दिसत आहे. सर मला स्क्रीन नाही दिसत आहे. बरं थांबा, परत स्क्रीन शेअर कर. नाही. फक्त व्हाईट स्क्रीन आहे, दुसरं काही नाही त्याच्यात. दिसते का स्क्रीन? दिसते का स्क्रीन आता? नाही. हा, ओके. तर खाली पार्टिसिपंट मध्ये बघ, फिजिक्स क्लासरूम कर. ओके. त्याच्यात मग याच्यात कोणतं अनसर्टनिटी प्रिन्सिपल वापरायचं आहे? अनसर्टनिटी प्रिन्सिपल नंबर 1. ओके, हे काय तुमचं पहिलं अनसर्टनिटी प्रिन्सिपल फ्रॉम पोझिशन आणि मोमेंटम यांच्यामधलं जे अनसर्टनिटी प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला आता त्याच्यात वापरायचंय. ओके, आता तुम्हाला माहितीच असेल डेल्टा एक्स काय असते? पोझिशन असते. ओके, आणि डेल्टा पी काय असतं? मोमेंटम. मग हेच तुम्हाला त्याच्यात वापरायचं आहे. ओके, मग त्याच्यात लिहा त्याच्यात घ्या डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू काय असतं? एच क्रॉस अपॉन 2. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. ओके, हे आपण घेतलं डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. बट तुम्हाला एच क्रॉस ची व्हॅल्यू माहिती आहे. काय एच क्रॉस ची व्हॅल्यू? एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. ओके, एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. आणि एच क्रॉस ची व्हॅल्यू याच्यावरून तुम्ही काढू शकता. एच म्हणजे काय असतं? तुमचा प्लॅंक्स कॉन्स्टंट. पायची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे. ओके, एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. याची व्हॅल्यू काढा मग एच क्रॉस ची. आवाज येतोय ना? एच क्रॉस ची व्हॅल्यू काढा. आवाज येतोय का तुम्हाला? हा, सांगत चलाय, कारण इथे स्क्रीन शेअर केल्यावर तिकडं कोण जॉईन आहे ते दिसत नाही. समजलं का? नाही तर मग आम्हाला होतं असं वाटतं मीटिंग लेफ्ट झाली, सगळे गायब झाले आणि आम्ही एकटं बडबडतोय. सोडवा, एच क्रॉस ची व्हॅल्यू काढा. व्हॉट इज एच क्रॉस? एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, प्लॅंक्स कॉन्स्टंट 6.6. ओके, इंटू 10 रेज टू त्यानंतर पुढचं 2
इंटू पायची व्हॅल्यू पण तुम्हाला 41.605 into 10 raised to minus 34. आन्सर काय आलं तुमचं आता याचं? आत्ताचं आन्सर काय आलं? सर 1.055 into 10 raised to minus 34. 1.05 इज इक्वल टू आन्सर आहे तुमचं 1.05 into 10 raised to minus 34 joule second. Okay, 10 raised to minus 34 joule second. आता तुम्हाला मास ऑफ इलेक्ट्रॉन माहितीच आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन m is equal to 9.1 into 10 raised to minus 31 kg हे माहिती आहे तुम्हाला. वेलोसिटी माहिती आहे. वेलोसिटी काय आहे? v is equal to 10 raised to 6 meters per second आपण गिवन मध्ये घेतलेलीच आहे. p म्हणजे काय असतं तुमचं? m into v, बरोबर आहे ना? p is equal to mass into velocity. पहिल्यांदा p काढा आणि मग त्याची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करा आणि फायनल आन्सर काढा. समजलं? सर हे आपण लास्ट लेक्चरला सोडवलं एक्झाम्पल. हे का प्रिन्सिपलचे आपण नव्हते घेतले ना एक्झाम्पल? घेतलेली सर, पण तेव्हा आम्हाला कळलंच नाही. फॉर्म्युलाच माहित नव्हता ना, म्हणजे हे काय आहे नक्की. फक्त तुम्ही सांगत होता ना, आम्ही सोडवलं. आता कळते की ते त्याची एक्झाम्पल आहे. बरं ठीक आहे सोडव मग. आता सोडव. दोनच सोडवलंय फक्त. हा ओके ठीक आहे. हे दोनच एक्झाम्पल सोडवले. हा 10 दिले होते तुम्हाला. डेल्टा पी ची काय व्हॅल्यू काढा? डेल्टा पी इज इक्वल बाहेरच काढून तिकडे लावायचं. काय आला आन्सर? फॉर्म्युला कसा असेल तुमचा? डेल्टा पी इज इक्वल टू एम व्ही. ओके, डेल्टा पी इज इक्वल टू एम व्ही. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? 9.1 into 10 raised to minus 31 kg. ओके, आणि व्ही काय तुमचं? 10 raised to 6. मग ते काय येणार तुमचं? इट इज इक्वल टू 9.1 into 10 raised to minus 20. 10 raised to minus 25 kg मीटर पर सेकंड. ओके, आता डेल्टा पी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून गेली. आता तुम्हाला काय करायचंय? फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड करायचंय. डेल्टा एक्स. आता डेल्टा तिकडे डेल्टा एक्स इज इक्वल टू कॉस अपॉन 2 इंटू डेल्टा पी. ओके, एच क्रॉस अपॉन 2 इंटू डेल्टा पी. एच क्रॉस ची व्हॅल्यू तुम्ही काढलेलीच आहे. काय आहे ती? 1.055 इंटू 10 raised to minus 34. ओके, divided by 2 into 9.1 into 10 raised to minus 25. ओके, 9.1 into 10 raised to minus 25. आता याचं आन्सर 10 raised to चे टर्म्स तुम्हाला माहितीच आहे. 10 raised to minus 25
वर 10 प्लस 25 होईल. ओके, 25 आणि ते 34 काय शिल्लक राहतील तुमचे 10 -9 -9 आणि मग फक्त तुम्हाला हे करायचे 9.1 × 2 याचं जे आन्सर येईल त्याला त्याने 1.055 ला डिवाइड करायचं. मग ती जी व्हॅल्यू येईल ती असेल अँगस्ट्रॉम युनिट मध्ये व्हॅल्यू काढायची तुम्ही. तुमचे फॉर्म्युला लिहिलाय त्याच्यात. सर 0.5796 आलंय का? 0.5796 युनिट काय त्याचं युनिट? एंगस्ट्रॉम युनिट. बरोबर आहे. डेल्टा एक्स इज इक्वल टू 0.596 एंगस्ट्रॉम युनिट. ओके, काय काहींचं 5.7 आला असेल 10⁻⁹. ओके, 5.7 × 10⁻⁹ आला असेल त्याचं कन्व्हर्जन अँगस्ट्रॉम युनिट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग ते काय येतं तुमचं 0.5795 अँगस्ट्रॉम युनिट. सगळ्यांचा आन्सर ओके, सगळ्यांचा आन्सर आला असेल तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे मूव्ह करूया. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. Electron has speed of 6,000 meters per second. Speed of 6,000 meters per second with an accuracy of 0.05%. 0.05%. Calculate the uncertainty. Calculate the uncertainty with which the position of an electron can be located. With which the position of an electron can be located. झाला का लिहून? परत सांगू का? An electron has speed of 6,000. An electron has a speed of 6,000 meters per second with an accuracy of 0.05%. Calculate the uncertainty with which the position of an electron can be located. With which the position of an electron can be located. Okay. सोडवा मग. याला पण डेल्टा पी इंटू डेल्टा एक्स हेच डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू h×2 हेच इक्वेशन वापरायचं आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉन दिलाय म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास पण तुम्हाला माहिती आहे. तिथं स्पीड दिलाय किती दिलाय 6,000 meters per second विथ एन ॲक्युरसी 0.05. पहिल्यांदा तुम्ही मोमेंटम काढून घ्या.
मोमेंटम काढा, पी ची व्हॅल्यू पी इज इक्वल टू एम इंटू व्ही, ती काढा. मग पुढचं तुम्हाला सांगतो काय करायचं ते. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला आता? हॅलो, नाही सर. नाही दिसते? आता नाही दिसत सर. नाही, मी शेअरच नाही केलं. नाही दिसत आहे ना? सोडा. काढली का पीच व्हॅल्यू? हो. काय आले? 54.6 into 10⁻²8. बरोबर आहे. 54.6 into 10⁻²1 kg मीटर पर सेकंद. ओके, ही झाली पी ची व्हॅल्यू. डेल्टा पी काढा. डेल्टा पी इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला? 0.05% घेतलेली आहे. पर्सेंटेजने त्याला मल्टिप्लाय करा फक्त. तुमचं जे आन्सर आलंय त्या आन्सरला त्या पर्सेंटेजने मल्टिप्लाय करा. ओके, 0.05%. हे काय आन्सर आहे ते सांगा. .23 into 10⁻²8. 0. काय केलं? 0. किती? 23 into 10⁻²8. 0.23 नाही ते. 54.6 आलं ना तुमचं. 0.05% करायचं म्हणजे काय? 0.05 डिवायडेड बाय 100 इंटू 54.6 असं करायचंय. 273 into 10⁻³ सर 2.73. 273 10⁻³ ऍडजस्ट केलं. 30 273 आले ना. हा, ओके, बरं ठीक आहे. हे आलं तुमचं आन्सर डेल्टा पीचं. डेल्टा पी इज इक्वल टू 2.73 आलंय. 2.73 इंटू 10⁻³ किती आलं? 30. सगळ्यांचा आला का 10⁻30? हो आलं. 2.73 इंटू 10⁻30. ओके, हे होतं तुमचं केजी मीटर पर सेकंद. आता तुमच्याकडे डेल्टा एक्स आहे. सर 28 येणार तसं. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशनच करायचंय ना. गुणाकार करायचंय 0.05%. त्याचं किती असतं? मग 28 येते सर. -28. -28 येते का 29 येते?
व्यवस्थित बघा. 2.73 into 10 raised to minus 28. 10 raised to minus 28 येते. 30 येते पर्सेंटेज दिले ना डिवायडेड बाय 100 राहिले. कसं करायचं माहिती का? इट इज इक्वल टू 0.05 हा डिवाइडेड बाय 100 इंटू काय तुम्हाला 54.6 इंटू 10 raised to minus 28. ओके, 10 raised to minus 28 असं करायचं. समजा माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे, मी करतो. कॅल्क्युलेटर घेऊन नाही बसले का? 0.05 सर येत आहे 30 इंटू 54.6 सर येतंय डिवायडेड बाय 100 किती आलं हे? 0.07273 इंटू 10 raised to minus 28. 0.05 into 54.6 divided by 100 किती आलंय? 0.0273 into 10 raised to minus 28. आन्सर येतं तुमचं 2.73 into 10 raised to minus 30. बरोबर आहे ना? आलं का आन्सर? हो सर. हो आन्सर आहे 2.73 into 10 raised to minus 30. 2.73 into 10 raised to minus 30. ओके, केजी युनिट पण लिहून घ्या त्याचं. केजी मीटर पर सेकंद. केजी मीटर पर सेकंद. आता तुम्हाला काय काढायचंय? डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काढायची. हा होता तुमचा डेल्टा पी होता. ओके, डेल्टा एक्स इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2 इंटू डेल्टा पी. ओके, आता तुम्हाला एच क्रॉस ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती होऊनच गेली. काय ती एच क्रॉस ची व्हॅल्यू 1.055 into 10 raised to minus 34 10 raised to minus 34 divided by 2 into 2.73 into 10 raised to minus 30. Okay, raised to minus 30. काय होणार? मायनस 30 वरती जाणार. ओके, काय होणार? तो प्लस 30 होणार. आणि हे जे तुमचं दिसतंय कॅन्सल होऊन जाईल. इथं काय राहील? फक्त तुमचं 10 raised to minus 4. मला काय करायचं? 1.055 divided by 2.73. हा पार्ट, फक्त या पार्टचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि या पार्टचं कॅल्क्युलेशन तुमचं ऑलरेडी डन झालंय. काय येणार? ते फक्त 10 raised to minus 4. 1.055 2 into 2.73 याचं कॅल्क्युलेशन करा. डेल्टा एक्स सर त्याचं 0.193 आलं. 0.193 ओके into 10 raised to minus 4. 10 raised to minus 4. बघा बाकीच्यांनी पण काय काय तुमचं बघा. सर तेच झालंय. सर 0 पॉइंट काय आलंय? 0.193219 काय आलंय? 0 पॉइंट 32 into 10 raised to minus 196 गेलं. मला बघायचं into 10 का? एक आणि सांगा. प्रतीक्षा सांग. 0.193 into 10 raised to minus 4.
ओके ठीक आहे, म्हणजे किती होणार आहे 0.19 into 10 मीटर. ठीक आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0.19 into 10⁻⁴ मीटर. आला का सगळ्यांचा आन्सर? 0.19 into 10⁻⁴ मीटर. ओके, आता काय करा, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम राइट डाउन. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द लोएस्ट एनर्जी, फाइंड द लोएस्ट एनर्जी and the lowest energy of an electron. Find the lowest energy of an electron, confined to move, of an electron confined to move in a one dimension potential box, in a one dimension potential box of 1 angstrom unit, of 1 angstrom unit. झाला का लिहून? परत एकदा सांगतो, ऐका. Find the lowest energy of an electron, find the lowest energy of an electron confined to move in one dimension potential box, in one dimension potential box of 1 angstrom unit, potential box of 1 angstrom unit. लिहिला का? हो सर, झालं. झालं का लिहून? झालं. हो सर. आता त्याच्यात गिवन काय काय बघा, गिवन काय काय त्याच्यात. हा प्रॉब्लेम जो आहे, हा प्रॉब्लेम तुमचा वन डायमेन्शन पोटेन्शियल बॉक्स जो आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे. काय? वन डायमेन्शन पोटेन्शियल बॉक्स त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपल्याला वन डायमेन्शन पोटेन्शियल बॉक्स बद्दल आपण शिकलेलो आहोत. त्याच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून देतो. त्यानंतर पुढची प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, तर याच्याशी रिलेटेड त्याचं पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन लिहावं लागणार. आता तुम्हाला व्हाईट स्क्रीन दिसते ना? हो. त्यात एम मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे, गिवन मध्ये काय आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10⁻31 kg. ओके, एच क्रॉस ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण आताच काढले. काय आहे तुमची 1.054 into 10⁻34 जूल सेकंद. त्यानंतर तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट माहिती आहे, कन्वर्जन करतात ना तुम्ही, जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्जन करतात. ते काय असतं 1.6 into 10⁻19 जूल. 1.6 into 10⁻19 जूल. आता याच्यात त्यांनी स्पेशली उल्लेख केला आहे वन डायमेन्शन पोटेन्शियल बॉक्स. ओके, आपला मेन फॉर्म्युला काय असतो, E इज इक्वल टू, म्हणजे En असतो, एन नंबर ऑफ स्टेट पर्यंत एनर्जी, इज इक्वल टू n²
पाय स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर इंटू एच क्रॉस स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं तुमचं 2m a स्क्वेअर. ओके, बट इथे तुमची कंडिशन काय सांगितले, वन डायमेन्शनल पोटेन्शियल बॉक्स, बरोबर आहे ना, वन डायमेन्शनल पोटेन्शियल बॉक्स. मग त्यासाठी तुमचा फॉर्म्युला काय येईल E1. ओके, एन च्या ऐवजी काय येईल n इज इक्वल टू 1 येईल, कारण वन डायमेन्शन स्टेट घेतोय. म्हणजे इथे काय तुमचा 1 चा स्क्वेअर डिवायडेड आपला इंटू पाय चा स्क्वेअर इंटू एच क्रॉसचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू m इंटू a चा स्क्वेअर, 2 इंटू m इंटू a चा स्क्वेअर. ओके, आता तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहेत. ओके, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर एच क्रॉसची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर तुम्हाला m ची व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला काय काढायची आहे, एनर्जीची व्हॅल्यू काढायची आहे. ए म्हणजे काय तुमचं 10⁻⁻10 पोटेन्शियल बॉक्स, त्याच्यात कन्फाईन घेतलेलं आहे ना 1 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे E ची व्हॅल्यू पण तुमच्याकडे दिलेली आहे. तिथे स्क्वेअर आहे बऱ्याचशा ठिकाणी, ती व्यवस्थित बघा, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. आता पुट करा इक्वेशन मध्ये आणि आन्सर काढा. पाय तुम्हाला माहिती आहे 3.14, त्याचा स्क्वेअर करा. एच क्रॉस स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे किती आहे 1.05 इंटू 10⁻34, त्याचा स्क्वेअर करायचा आहे 1.05 इंटू 10⁻34, याचा पूर्ण स्क्वेअर करायचा आहे. ओके, त्यानंतर 2 इंटू m ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय आहे 9.1 इंटू 10⁻31, 2m आहे, m चा स्क्वेअर नाहीये. ओके, त्यानंतर a चा स्क्वेअर, a काय दिलाय तुम्हाला 10⁻10, 1 अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतो 10⁻10 मीटर असतं, म्हणजे 10⁻10 चा स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला, a स्क्वेअर. सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत, काढा आता E ची व्हॅल्यू. काय आला आन्सर? 0.5953 into 10 to the power minus 18. बाकीच्यांचं काय आलं? सर 0.610 into 10⁻⁻17. पहिला आन्सर बरोबर आहे, अमृताने काढलेला 0.59 इंटू 10⁻18, म्हणजे काय असतो तो नियरली 6 इंटू 10⁻18 आन्सर येतो जूल. समजलं का? 6
आन्सर आहे आन्सर आहे 6 into 10⁻⁻18 जूल. ओके, त्याचं कन्वर्जन तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचंय. ओके, therefore energy E is equal to 6 into 10⁻⁻18 divided by काय तुमचं 1.6 into 10⁻⁻19 ओके जूल. याचं कन्वर्जन आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये केल्यानंतर तुमचा आन्सर यायला पाहिजे 37.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आलं का आन्सर? 37.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. E is equal to 37.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आलं का? नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. राइट डाउन a proton is confined to move. A proton is confined to move in one dimensional box of width 0.2 nanometer. त्यात एक घ्या मग ए लिहा, त्याच्यात कौसात ए लिहा. ए फाइंड द लोएस्ट पॉसिबल एनर्जी ऑफ द प्रोटॉन. फाइंड द लोएस्ट पॉसिबल एनर्जी ऑफ द प्रोटॉन. त्यानंतर बी घ्या, त्याच्यात बी what is the lowest possible energy of an electron confined in same box. म्हणजे जवळपास दोन प्रॉब्लेमचा एक प्रॉब्लेम आहे असं समजायचं. दोघांमध्ये सेम फॉर्म्युले असतील, फक्त एकात तुम्हाला प्रोटॉन विचारलंय आणि दुसऱ्यात तुम्हाला इलेक्ट्रॉन विचारलंय. म्हणजे पहिल्यांदा प्रोटॉन साठी लागणारी एनर्जी कॅल्क्युलेट करायची तुम्ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, आणि सेकंड टाइम तुम्हाला काय करायचंय इलेक्ट्रॉन साठी लागणारी एनर्जी कॅल्क्युलेट करायची. प्रॉब्लेम परत सांगू का? लिहिलाय ना सगळ्यांनी? हो लिहिलंय. A proton is confined to move in one dimensional box of width 2.2 nanometer. त्याच्यात A find the lowest possible energy of the proton आणि B असतं what is the lowest possible energy of an electron confined in same box. हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवून म्हणजे असाइनमेंट म्हणून सोडवायचा आहे. ओके, आता तुम्हाला जे मागचे प्रॉब्लेम दिले होते मी तुम्हाला सोडवायला, तर तुम्ही काय करायचे ते सोडवलेले प्रॉब्लेम स्कॅन करून घ्या आणि मी एक नवीन क्लासरूम क्रिएट करणार आहे नवीन ईमेलवर. ओके, मी तुम्हाला तुमचा कोड वगैरे पाठवेल, मग तुम्ही त्याला अपलोड करायचे. आता सध्या कोणीही त्या क्लास कोडला तुमची असाइनमेंट अपलोड करू नका, त्याच्यात मध्ये हे अपलोड करा. हा, ते त्याच्यावरनं ड्राईव्ह फुल झालाय माझा, तुम्ही ते असाइनमेंट अपलोड करून
मी एक नवीन ईमेल आयडी तुम्हाला देईल. नवीन ईमेल आयडी वरती तुम्ही म्हणजे त्या गुगल क्लासरूमला तुम्ही ते अपलोड करायचंय. समजलं? आजचा प्रॉब्लेम समजला ना? आजचा जो पहिला प्रॉब्लेम घेतला होता ना, पहिला प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम, त्या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय करा, एक व्हॅल्यू घ्या. अजून सेम प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. पोटेन्शियल बॉक्स तिथं 1 अँगस्ट्रॉम मिनिट दिलंय ना, पोटेन्शियल बॉक्स 1 अँगस्ट्रॉम मिनिटचा. त्याऐवजी काय करा, 0.7 अँगस्ट्रॉम मिनिटचा बॉक्स आहे, याच्यासाठी कॅल्क्युलेट करा. कितीसाठी? 0.7 अँगस्ट्रॉम मिनिटचा बॉक्स आहे, त्याच्यासाठी कॅल्क्युलेट करा. ओके. आणि सर तो दुसरा दिलाय प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये विड्थ आहे ना 0.2 नॅनोमीटर, मग ती ए म्हणून कन्सिडर करायची ना? हा, ती ए म्हणून कन्सिडर करायची विड्थ. हा, सोडवायचं. आता लगेच 10 सेकंदात साळुंके मॅडमचं लेक्चर स्टार्ट होणार आहे. मॅडमने सुरू केलंय तिकडं, लगेच जॉईन करा. हा, तुमच्याकडे लिंक आहे ना, त्याच्यावरती क्लिक करा. मॅडमने स्टार्ट केलंय. ओके. हॅव अ गुड